विवाहित असल्याचं सत्य लपवलं, प्रेयसीनं नातं तोडलं आणि शेवटच्या भेटीत घडलं असं काही ज्याने संपूर्ण अमृतसर हादरलं. नमस्कार. प्रेम, फसवणूक आणि संताप या तिन्ही गोष्टींचा शेवट किती भीषण होऊ शकतो याची प्रचिती पंजाबमधील अमृतसर येथे घडलेल्या या घटनेत आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संदीप सिंग या विवाहित तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. काही महिन्यांनी त्या तरुणीला संदीप आधीच विवाहित असल्याचं समजलं. त्यानंतर तिनं त्याच्याशी सर्व संबंध तोडले आणि संपर्कही बंद केला. यामुळे संतप्त झालेला संदीप तिला भेटण्यासाठी तिच्या परिसरात पोहोचला. त्यावेळी तरुणी तिच्या चुलत भावासोबत आली होती. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. तरुणीने स्पष्ट शब्दांत हे नातं कायमचं संपल्याचं सांगितलं. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार त्यानंतर संदीपने स्वतःच्या दुचाकीमधून पेट्रोल काढून स्वतःच्या अंगावर ओतलं. पुढे नेमकी घटना कशी घडली याबाबत अद्याप तपास सुरू आहे. या गोंधळादरम्यान संदीपला आग लागली. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेली तरुणी आणि तिला वाचवण्यासाठी धावलेला तिचा चुलत भाऊही गंभीर भाजले. स्थानिकांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि तिघांना रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र संदीप सिंग यांचा मृत्यू झाला. तरुणी आणि तिच्या चुलत भावावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणात आग नेमकी कशी लागली, त्यासाठी कोण जबाबदार आहे आणि संपूर्ण घटनाक्रम काय होता याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधितांच्या जबाबांनंतरच या प्रकरणाचं खरं सत्य समोर येणार आहे. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी अलर्ट महाराष्ट्र न्यूजला नक्की फॉलो करा.